नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रज्ञा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 10 ऑगस्ट 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? महिलांच्या नेतृत्वाखालील सौर उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्याने द्विप्ती योजना नावाची योजना सुरू केलेली आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर छत्तीसगड या राज्य सरकारने या ठिकाणी त्या राज्याच्या अंतर्गत द्विप्ती नावाची योजना या ठिकाणी सुरू केली आहे. ज्या योजनेच्या मागचा उद्देश काय, तर महिलांच्या नेतृत्वाखालील जे काही सौर उद्योजकता आहे, बरोबर का नाही, त्याला या ठिकाणी बूस्ट देणे, प्रोत्साहन देणे, हेल्प करणे या उद्देशाने छत्तीसगड राज्य सरकारने द्विप्ती नावाची योजना या ठिकाणी सुरू केलेली आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? कोणत्या IIT संस्थेने विषारी पदार्थ ओळखण्यासाठी EI या नावाचं या ठिकाणी उपकरण विकसित केलं आहे, डेव्हलप केलेलं आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, IIT गुवाहाटी नावाची जी काही संस्था आहे IIT, ती या ठिकाणी काय केलेलं आहे, तिनं काय केलेलं आहे, उपकरण या ठिकाणी विकसित केलं आहे. EI नावाचं उपकरण, ज्याचा उद्देश काय, तर पाणी आणि जैविक नमुन्यांमधील विषारी पदार्थ व कर्करोगास कारणीभूत जड धातूंचा जलद शोध करणे या उद्देशाने EI या ठिकाणी जे काही उपकरण आहे ते विकसित केलेलं आहे. कोणी? तर IIT गुवाहाटीने. क्लिअर? या ठिकाणी ऑन द स्पॉट याची या ठिकाणी चाचणी करता येते. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. जवळपास 3,500 रुपयाला या ठिकाणी हे उपकरण असणार आहे. आणि याच्या अंतर्गत कोणकोणत्या प्रकारचे दूषित घटक शोधले जाणार आहेत? तर या ठिकाणी आर्सेनिक, शिस, लोह, क्रोमियम फ्लोराईड, एसेरिचिया कोलाय अशा प्रकारचे वेगवेगळे दूषित घटक या ठिकाणी शोधण्यासाठी, ओळखण्यासाठी मदत होणार आहे या उपक्रमाच्या अंतर्गत. उपक्रम नाही, उपकरणाच्या अंतर्गत. ठीक आहे, उपकरणाचं नाव आहे EI आणि विकसित केलं आहे IIT गुवाहाटीने. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. दरवर्षी जागतिक सिंह दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आजच्याच दिवशी 10 ऑगस्टला दरवर्षी या ठिकाणी जागतिक सिंह दिवस म्हणून आपण साजरा करतो. 2-3 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. सिंहांच्या घटत्या संख्येबद्दल लोकांमध्ये जनजागृती करणे आणि त्यांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करणे हा या दिवसाच्या मागचा मुख्य उद्देश आहे. सर्वात पहिल्यांदा म्हणजे हा दिवस पहिल्यांदा 2013 मध्ये या ठिकाणी सुरू करण्यात आला. आशियाई सिंहांचा एकमेव नैसर्गिक अधिवास भारतामधील गुजरात या राज्यातील गीर राष्ट्रीय उद्यान, गीर नॅशनल पार्क या ठिकाणी आहे. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे या प्रश्नाच्या अंतर्गत. ठीक आहे, प्रश्न आहे एखाद्या महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 ऑगस्टला राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस, लोकमान्य टिळक पुण्यतिथी, अण्णाभाऊ साठे जयंती, वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस. 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा सप्ताह आपण जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा करतो. 6 ऑगस्ट हिरोशिमा दिवस, 7 ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिवस आणि राष्ट्रीय भालाफेक दिवस, 8 ऑगस्ट भारत छोडो आंदोलन दिवस, 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस, 10 ऑगस्ट जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस, 12 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस, 13 ऑगस्ट जागतिक अवयवदान दिवस, 15 ऑगस्ट 2026ला यावर्षी आपण 80वा क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत. 19 ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस, 20 ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस, 26 ऑगस्ट महिला समानता दिवस आणि 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. नीती आयोगाच्या जे काही शालेय शिक्षण गुणवत्ता निर्देशांक 2026 आहे नीती आयोगाचा, बरोबर, त्याच्यामध्ये कोणते राज्य प्रथम आलेले आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, केरळ या राज्याला मागे टाकत पंजाब राज्य या ठिकाणी अव्वल आलेलं आहे. कशाच्या बाबतीमध्ये? तर नीती आयोग शालेय शिक्षण गुणवत्ता निर्देशांक 2026च्या बाबतीमध्ये. AI उपक्रम या ठिकाणी एक पॉईंट लिहून घ्या.
AI अभ्यासक्रम शासकीय शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 12वी पर्यंत आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा मुख्य विषय म्हणून समाविष्ट करणारे देखील भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे पंजाब राज्य. याच्यामुळे या ठिकाणी प्रथम आलं नाही बरं का, त्याच्याबद्दल या ठिकाणी पंजाबबद्दल एक एक्स्ट्रा पॉईंट तुम्हाला लिहून घ्यायचा आहे, बरोबर का नाही. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI याला या ठिकाणी मेन सब्जेक्ट मुख्य सब्जेक्ट म्हणून 1ली ते 12वी पर्यंत समाविष्ट करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं असं विचारलं तर तेव्हा योग्य उत्तर आहे पंजाब. सोबत सोबत नीती आयोगाच्या शालेय शिक्षण गुणवत्ता निर्देशांक 2026 मध्ये देखील पंजाब हे राज्य प्रथम आलेलं आहे. मला एक कमेंट करून सांगा, नीती आयोग बरोबर, नीती आयोगाची स्थापना केव्हा झाली, नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत, नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत आणि नीती आयोगाचे CEO कोण आहेत, हे 4 प्रश्नाची उत्तर तुम्ही प्रयत्न करा कमेंट बॉक्समध्ये देण्याचा. तोपर्यंत आपण पंजाबबद्दल चर्चा करूया. स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1966. मुख्यमंत्री आहेत भगवंत मान, राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया, राजधानी आहे चंदीगड. एकच महत्त्वाचं धरण आहे भाकरा नांगल नावाचं. पुढचा प्रश्न, पहिले स्पेस वॉक पूर्ण करणारे भारतीय वंशाचे मल्याळी अंतराळवीर कोण ठरलेले आहेत. प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, विचारला जाऊ शकतो. 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, डॉक्टर अनिल मेनन बरोबर. या ठिकाणी पर्याय क्रमांक ए मध्ये एक नाव आहे जेसिका मीर. या कोण आहेत तर या डॉक्टर अनिल मेनन सोबत या ठिकाणी अंतराळवीर म्हणून त्यांनी या ठिकाणी कामकाज केलेलं आहे किंवा करत आहेत. जेसिका मीर असं त्यांचं नाव आहे. प्रश्नामध्ये उत्तर काय योग्य तर पहिले स्पेस वॉक पूर्ण करणारे भारतीय वंशाचे मल्याळी अंतराळवीर ठरलेले आहेत डॉक्टर अनिल मेनन. ठीक आहे, 2 पॉइंट लिहून घ्या. भारतीय वंशाचे हे जे काही नासाचे अंतराळवीर आहेत अनिल मेनन यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या बाहेर स्पेस वॉक करत आपली पहिली अंतराळ यानाबाहेरील क्रिया पूर्ण केलेली आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासारख्या कक्षीय प्लॅटफॉर्मवर उपकरणांची जुळवणी, देखभाल, दुरुस्ती आणि स्थापना करण्यासाठी अंतराळामध्ये चालण्याचा जो काही या ठिकाणी वॉक आहे त्याला स्पेस वॉक या ठिकाणी म्हटलं जातं आणि त्याचा या ठिकाणी यूज केला जातो अशा वेगवेगळ्या कारणांसाठी. ठीक आहे, पुढचा प्रश्न क्रमांक 5वा, ग्रामीण उपजीविका बळकट करून संकटकालीन स्थलांतर रोखण्यासाठी कोणत्या राज्याने प्रोजेक्ट ब्लेस नावाचा प्रोजेक्ट या ठिकाणी सुरू केलेला आहे. तर 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर ओडिसा या राज्य सरकारने या ठिकाणी ग्रामीण उपजीविका बळकट करून संकटकालीन स्थलांतर रोखण्यासाठी प्रोजेक्ट ब्लेस नावाचा प्रोजेक्ट सुरू केलेला आहे. प्रोजेक्ट ब्लेस हा उपजीविकेच्या संधी, कौशल्य विकास, उद्योजकता आणि आर्थिक समावेशनाला प्रोत्साहन देऊन संकटकालीन स्थलांतर रोखण्यासाठीचा एक 3 वर्षाचा उपक्रम आहे, ज्या अंतर्गत प्रोजेक्ट ब्लेस BLESS याचा फुल फॉर्म कदाचित विचारला जाऊ शकतो. तर लिहून घ्या, बिल्डिंग लाईव्हलीहूड्स थ्रू एंटरप्रेन्योरशिप अँड स्किल्स फॉर SHG फुल फॉर्म काय, सेल्फ हेल्प ग्रुप्स बरोबर. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक ए ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओडिसाबद्दल सांगायचं म्हटलं, स्थापना 1 एप्रिल 1936, मुख्यमंत्री मोहन चरण माझी, राज्यपाल हरिबाबू कंबपती, राजधानी भुवनेश्वर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान भितरकनिका, सिमिलीपाल, नंदनकनन. 4 महत्त्वाचे धरण हिराकूड, मंदिरा, काला आणि इंद्रावती. पुढचा प्रश्न, लष्कर प्रमुखांच्या सहाय्यक ज्याला म्हणता येईल ADC म्हणून नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी कोण ठरल्या आहेत. 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, शिवानी सेहरावत असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे, शिवानी सेहरावत असं त्यांचं नाव आहे. लष्कर प्रमुखांच्या सहाय्यक ADC म्हणून या ठिकाणी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्यात शिवानी सेहरावत. ठीक आहे, प्रश्न आहे एखाद्या पहिल्या महिला अधिकाऱ्याच्या नियुक्तीबद्दल. तर बाकीच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे काही फर्स्ट वुमन्स आहेत बरोबर का नाही त्याच्यावरती एकदा चर्चा करूया. भारतातील सर्वात वयस्कर महिला स्काय ड्रायव्हर ठरल्या आहेत या ठिकाणी डॉक्टर श्रद्धा चव्हाण. फाईड महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या दिव्या देशमुख. जागतिक क्रीडा स्पर्धेमध्ये वुशू या खेळाच्या प्रकारामध्ये भारतासाठी पदक जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय ठरल्यात नम्रता बत्रा. द्रोणाचार्य पुरस्कार मिळवणाऱ्या भारतातील पहिल्या महिला हॉकी प्रशिक्षक ठरल्यात प्रीतम राणी सिवाच. फिफा विश्वचषक 2026चे वार्तांकन करणारी भारतातील एकमेव ओनली महिला छायाचित्रकार ठरलेल्या आहेत गीतिका तालुकदार. प्रतिष्ठित टूर डी फ्रान्स फेम्समध्ये सहभागी होणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे हर्षिता जाखर. आणि लष्कर प्रमुखांच्या सहाय्यक म्हणजेच ADC पदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्यात शिवानी सेहरावत असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, 2026 फाईड म्हणा किंवा फिडे म्हणा सेंट लुईस रॅपिड अँड ब्लिट्स याचं विजेतेपद या ठिकाणी कोणत्या खेळाडूंनी जिंकलेलं आहे. 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी,
आर प्रज्ञानंद यांनी या ठिकाणी जाओखिर सिंदारोव या खेळाडूचा पराभव करत या ठिकाणी फाईड, सेंट लुईस, रॅपिड आणि ब्लिट्स विजेतेपद या ठिकाणी जिंकले आहे 2026चं. प्रश्न आहे एखाद्या क्रीडा स्पर्धेबद्दल, तर बाकीच्या नवनवीन झालेल्या ज्या काही क्रीडा स्पर्धा आहेत त्यांचे जे काही विनर्स आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. अभ्यास किती करता हे बिलकुल महत्त्वाचं नाहीये, केलेल्या अभ्यासावरती परत 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 किती वेळा रिव्हिजन मारता महत्त्वाचं ठरणार आहे. लिहून घ्या. बजाज पुणे ग्रँड टूर झाली होती 2026 मध्ये, त्याचं विजेतेपद ल्यूक मडगवे यांनी जिंकलं. 2025-26 हॉकी इंडिया लीग पुरुषांचं या ठिकाणी जिंकले आहे कलिंग लार्सन्स या टीमने. ICC अंडर-19 पुरुष क्रिकेट विश्वचषक जिंकला आहे भारताने. 2025-26 रणजी करंडक स्पर्धा या ठिकाणी जिंकली आहे जम्मू आणि काश्मीरने. ICC पुरुष T20 विश्वचषक 2026 जिंकला आहे भारताने. सॅफ अंडर-20 चॅम्पियनशिप 2026 जिंकली आहे बांगलादेशने. थॉमस कप 2026 जे की पुरुषांचं असतं ते जिंकलं चीनने. उबर कप 2026 जे की महिलांचं असतं ते जिंकलं दक्षिण कोरियाने. नॉर्वे चेस 2026चं विजेतेपद आर प्रज्ञानंदा यांनी जिंकलं. पहिली जागतिक योगासन चॅम्पियनशिप 2026 मध्ये अव्वल स्थानी भारत आलेला आहे. सॅफ महिला चॅम्पियनशिप 2026 मध्ये या ठिकाणी विजेतेपद भारताने जिंकलं. तर 2026 फिडे, सेंट लुईस, रॅपिड आणि ब्लिट्सचं विजेतेपद या ठिकाणी जिंकलं आहे आर प्रज्ञानंद या खेळाडूने. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या पश्चिम आशिया देशांमध्ये नवीन मैत्री करार मक्का संयुक्त संरक्षण करार झालेले आहेत? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ऑल ऑफ दी अबव. कोण कोण? तर पर्याय क्रमांक ए पाकिस्तान, पर्याय क्रमांक बी तुर्की, पर्याय क्रमांक सी सौदी अरेबिया. हे 3 देश याच्यामध्ये असणार आहेत समाविष्ट. करारामधील काही मुख्य तरतुदी आहेत, जसं की एका देशावर जर सशस्त्र हल्ला झाला तर तो तिन्ही देशांवरती झालेला हल्ला आहे असं मानलं जाणार आहे. याच्या अंतर्गत सामूहिक प्रतिबंध मजबूत करणे याच्या मागचा उद्देश आहे आणि संरक्षण सहकार्याचे सर्व पैलू वाढवणे, जसं की प्रशिक्षण, तंत्रज्ञान हस्तांतरण, गुप्तचर देवाणघेवाण या सर्वांचा याच्यामध्ये या मक्का संयुक्त संरक्षण कराराच्या अंतर्गत समावेश असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9 पुस्तक आहे. पुस्तकाचं नाव लिहून घ्या. द ट्रीज ऑफ माय कंट्री, अ नॅचरल हिस्ट्री ऑफ इंडिया इन 50 ट्रीज नावाचं पुस्तक आहे. हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए TR शंकर रामन असं त्यांचं नाव आहे किंवा रमन असं त्यांचं नाव आहे. 2 प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो. एकतर पुस्तकाचे लेखक कोण आहेत किंवा पुस्तकाचे चित्रकार कोण आहेत? चित्रकार आहेत मनाली पाटील. ठीक आहे. प्रश्न आहे एखादं पुस्तक आणि त्यांच्या लेखकाबद्दल, तर बाकीच्या प्रकाशित झालेले जे काही पुस्तक आहेत त्यांचे जे काही ऑथर्स आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. अर्ली नॉर्थ इंडिया अँड इट्स कॉइनेज हे पुस्तक लिहिले आहे देवेंद्र हंडा यांनी. करुणा द पॉवर ऑफ कंपॅशन हे पुस्तक लिहिले आहे कैलास सत्यार्थी यांनी. सप्पर राम तपस्वी राजा आशुतोष अग्निहोत्री. द क्युरियस अँड द क्लासिफाईड मनोज मुकुंद नरवणे. द बेंच, द बार, द बिजारे हे पुस्तक लिहिले तुषार मेहता यांचं. अजून एक पुस्तक आहे द लॉफुल अँड द ऑफुल हे पुस्तक लिहिले आहे तुषार मेहता यांनी. त्याच्यानंतर द लायब्ररी मॅन ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिले आहे PP सत्यन यांनी. इंडियाज फर्स्ट ऑलिम्पिक गोल्ड हे पुस्तक लिहिले आहे के अरुमुगम यांनी. वेन ऑडिट मॅटर्स, कॅग इंटरव्हेन्शन्स दॅट मेड अ डिफरन्स हे पुस्तक लिहिले आहे विनोद राय यांनी. आणि द ट्रीज ऑफ माय कंट्री, अ नॅचरल हिस्ट्री ऑफ इंडिया इन 50 ट्रीज हे पुस्तक लिहिले आहे TR शंकर रमन यांनी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10 कोणत्या भारतीय राज्याने राज्यस्तरीय उपक्रम म्हणून संयुक्त डिजिटल पीक सर्वेक्षण सुरू केलेलं आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या. कर्नाटक या राज्य सरकारने काय केलेलं आहे तर या ठिकाणी राज्यस्तरीय उपक्रम म्हणून संयुक्त डिजिटल पीक सर्वेक्षण सुरू केलेलं आहे. पीक माहिती संकलन करणे आणि कृषी नकाशांकन यासाठीचा राज्यस्तरीय हा उपक्रम आहे. या उपक्रमामध्ये किंवा या प्रकल्पामध्ये भूखंड स्तरावरील मूल्यांकनासाठी AIचा वापर, सिंथेटिक अपर्चर रडार, उच्च रिझोल्यूशन उपग्रह प्रतिमा, ड्रोन सर्वेक्षण, भौगोलिक माहिती प्रणाली डेटा आणि मशीन लर्निंग या वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा या ठिकाणी वापर करण्यात येणार आहे. पर्याय क्रमांक डी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. कर्नाटकबद्दल सांगायचं म्हटलं, स्थापना 1 नोव्हेंबर 1956. मुख्यमंत्री आहेत DK शिवकुमार. राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत. राजधानी आहे बेंगलुरू. 4 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान बांदीपूर, कुद्रेमुख, अंशी, बॅनरघट्टा आणि 5 महत्त्वाचे धरण तुंगभद्रा, कदरा, अलमाटी, कृष्णाराजा आणि नारायणपूर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11 राष्ट्रीय हातमाग दिवसानिमित्त हातमाग क्षेत्राला पाठिंबा देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री सूत बँक योजना या ठिकाणी सुरू केलेली आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी
नागालँड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. याच्या अंतर्गत काय फायदा होणार आहे मुख्यमंत्री सूत बँक योजनेच्या अंतर्गत? तर कापूस असेल, एरी सिल्क असेल, मुगा सिल्क असेल आणि बांबू फायबर असेल यासारखे नैसर्गिक धागे 15% सरकारी अनुदानासह गिरणीच्या दरामध्ये या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. क्लिअर? तर पर्याय क्रमांक सी नागालँड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. शेवटचा प्रश्न, अलीकडेच चर्चेमध्ये असलेल्या अग्नी 4 चा जो काही मॅक्झिमम या ठिकाणी मारा पल्ला आहे तो अंदाजे टिंब किलोमीटर इतका आहे. म्हणजे मारक क्षमता विचारली आहे. 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 4000 किलोमीटर. लक्षात घ्या कोणत्या प्रकारचे हे क्षेपणास्त्र आहे? तर 2 टप्प्यांचे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे हे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे, ज्याचं विकसक आहेत डीआरडीओ म्हणजेच डेव्हलप केलं आहे डीआरडीओने, आणि याची भार क्षमता म्हणजे पेलोड कॅपॅसिटी आहे 1000 किलो, बरोबर, आणि याची मारक क्षमता आहे या ठिकाणी 4000 किलोमीटर पर्यंत. ठीक आहे, तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, कोणत्या राज्याने 7 ऑगस्ट हा दिवस दरवर्षी शाश्वत शेती दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे? महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात की आसाम? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.